मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्याला कधी ना कधी दुखणे येते किंवा कुठे ना कुठे दुखण्याचा आपल्या शरीरामध्ये त्रास होतो आणि बरेच दिवसपर्यंत असा त्रास चालतो सुद्धा. अनेक दवाखान्यामध्ये दाखवून सुद्धा ते दुखणे आपले बरे होत नाही, असा अनुभव आपल्याला सुद्धा आलेला असेल. मित्रांनो, असे दुखणे वाढत का जाते? या संदर्भात आपण मनाचा सुद्धा विचार करायला पाहिजे. आपले दुखणे आपल्याला खूप वाटते, तर अशासाठी कारणीभूत आहे आपले विचार. आपण जेव्हाही बेडवर झोपत असतो, झोपण्याच्या आधी आपले दुखणे किती प्रचंड आहे हे इतरांना सांगतो आणि त्याचा विचारसुद्धा आपण करत असतो. खूप दुखणे माझे आहे आणि खूप मला त्रस्त करत आहे असे इतरांना सांगतो आणि स्वतः पण विचार तसा करत जातो. आणि आपण अशाच अवस्थेमध्ये बरेच दिवस झोपतो सुद्धा. म्हणजे आपली झोप जी काही 6 तासाची असेल, तर मित्रांनो, आपण कोणता विचार घेऊन झोपतो आहे? तर मला बरे नाही, माझे दुखणे खूप आहे, मला आरामच पडत नाही, असा विचार सतत चेतन अचेतन मनामध्ये सुद्धा गेलेला असतो आणि तसाच दृढ होतो. सकाळी आपण उठतो तर ते कोणत्या विचाराने? तर माझे दुखणे हे तसेच आहे, मला खूप त्रास होतो आहे. आणि संध्याकाळपेक्षा सकाळी आपले दुखणे वाढलेले असते. त्याला कारण असे आहे की झोपण्याच्या आधीसुद्धा तसाच विचार आणि आपण झोपेत होतो तसाच अचेतन मनामध्ये विचार आणि झोपेतून उठलो तर तो त्याच पद्धतीचा वाढलेला विचार. मित्रांनो, आपले दुखणे वाढते त्याला कारण आहे आपले मन आणि त्यातील विचार होय. म्हणून आपण आपले विचारावर काम करायला हवे. आपले दुखणे हे आपल्याला कमी करायचे असेल तर आपला विचार असाच असायला पाहिजे की मी खूप सशक्त आहे. मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.